राज ठाकरे यांच्या अमरावतीच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा आढावा घेणार. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये आज राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा. तुमसरच्या नेहरू मैदानावरती सभा होणार. पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या पदाधिकारी निवडीला स्थगिती. आज होणारी सभापती उपसभापती निवडणूक रद्द. मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका आणि सहकार आणि पणन मंत्रालयाचा आदेश. सांगलीच्या कवठे महांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरामध्ये घुसून मारहाण. माजी खासदारांनी मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. आपल्या स्वीय सहाय्यकाला आधी मारहाण झाल्याचा माजी खासदारांचा दावा. कवठे महांकाळमधील राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याप्रकरणी संजय काका पाटील यांच्यासह 5 जणांवरती गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 2 विस्तार अधिकारी आणि 1 निवृत्त शिक्षण सहाय्यकाला रंगेहात अटक. टायपिंग संस्थेला मान्यता देण्यासाठी 50,000ची मागितली होती लाच. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयाच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक. भंडारा एसीबीची कारवाई. फेर नोंद करण्यासाठी तलाठ्याने मागितली 1,20,000 रुपयांची लाच. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा गावामधला प्रकार. 90,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलं. दिलीप जाधव असं लाचखोर तलाठ्याचं नाव. हिंगोलीमध्ये संभाजी ब्रिगेडने कृषी अधिकारी कार्यालयाला टाळं ठोकलं. पीक कापणीच्या प्रयोगाची माहिती देण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे वसमतच्या कृषी अधिकारी कार्यालयाला टाळं ठोकत ठिय्या आंदोलन. मंकीपॉक्स विषाणूच्या संदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट राहण्याचे आरोग्य मंत्रालयाचे निर्देश. संशयित रुग्णांना विलगीकरणामध्ये ठेवण्याच्या सोबतच रोगप्रतिबंधक उपाययोजना राबवण्याच्या सूचना. धुळ्यामध्ये परतीच्या पावसामुळे गहू, कापूस, हरभरा आणि मक्याचं पीक पाण्याखाली. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी. परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान. ऐन काढणीवर आलेल्या खरीपाच्या हंगामातल्या कापसाच्या पिकाचंही मोठं नुकसान. कापसाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी. मिरची आणि सोयाबीनचंही नुकसान. अमरावतीमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे माटरगाव इथल्या पुलावरून काही नागरिकांचा जीवघेणा प्रवास. बैलजोडी घेऊन जाणाऱ्या आणि दुचाकीवरच्या 2 जणांचे स्थानिकांनी वाचवले प्राण. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी चंद्रपूरमधल्या मेळाव्याच्या स्वागत प्रसंगी आदिवासी नृत्यावरती धरला ठेका. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हेंचा विधानसभा निवडणुकीसाठी दावा मजबूत करण्यासाठी भास्कर जाधव पोंभुर्णा शहरात. पुण्याच्या इंदापूरमध्ये 80 वर्षाच्या वृद्धाकडून 26 वर्षांच्या गतिमंद मुलीवरती बलात्कार. आरोपीला वालचंदनगर पोलिसांकडून अटक. अटक टाळण्यासाठी आरोपीने पिंपरीमधल्या एपीआयच्या अंगावरती गाडी घातली. जयपूरमधील थरार सीसीटीव्हीमध्ये कैद. या प्रकरणी अक्षित आणि चालकावरती गुन्हा दाखल. बीड परळी मार्गावरती बुलेटस्वाराची 5 दुचाकींसह एका ऑटोरिक्षाला धडक. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू. साताऱ्यातील सज्जनगड ठोसेघर रोडवरच्या बोर्णे घाटामध्ये कार दरीत कोसळली. कारमध्ये 4 जण असल्याची माहिती. एका महिलेची सुटका तर इतरांचा शोध सुरू. मुंबई गोवा महामार्गावरती वाईनची वाहतूक करणारा टेम्पो उलटला. वाईन रस्त्यावरती सांडली. रत्नागिरीच्या लांजा शहरामधली घटना. वाहतुकीवरती परिणाम नाही. श्रीवर्धनमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन. हुनरवेली गावाजवळच्या जंगलामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. काही वाहन चालकांच्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद. धुळ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्याची घटना. भोनगाव जिल्हा परिषद शाळेमधला धक्कादायक प्रकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.